उपवासाच्या दिवशी घराघरात तयार होणारा चौपट फुलणारा पांढरा शुभ्र मऊसूत असा बटाट्याचा कीस कसा तयार करायचा त्याची अगदी सहज आणि सोपी रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी मी अर्धा किलो बटाट्यांची साल काढून घेतली, त्याला असा जाळजाळ किसून घेतला आहे। किसल्यानंतर त्याला मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे। ह्या कीस धुताना त्याच्यात जो स्टार्च असतो त्यामुळेच आपला बटाट्याचा कीस तळल्यानंतर लाल होतो, त्यामुळे धुताना एक काळजी घ्यायची की पूर्ण पांढरं स्वच्छ पाणी निघलं पाहिजे त्याचं धुताना। आता एका मोठ्या पातेल्यात मी पाणी गरम ठेवलेले, त्याच्यात चवीनुसार मीठ टाकले। आता त्याला उकळी आल्यानंतर मी हा कीस टाकून झाकून ठेवणार आहे। गॅस मोठाच ठेवायचा आहे, जवळजवळ 2 ते 3 मिनिटात उकळी येते। उकळी यायच्या आतच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। तुम्ही बघू शकता उकळी यायच्या आतच आपण गॅस बंद केला आहे आणि त्याचा तुकडा पडेल इथवर आपल्याला शिजवायचा आहे, म्हणजे 70 ते 80% आपला कीस शिजवायचा आहे आपल्याला। आता त्याला गरम पाण्यातून पटकन काढून घ्यायचं आहे आणि लगेचच वाळत घालायचं आहे, कारण त्याला जर आपण हाय तसंच ठेवला तर त्याची शिजण्याची प्रोसेस ही चालूच राहते, त्यामुळे लगेचच आपण वाळत घालायचं आहे। एका चमच्याच्या सहाय्याने असा मोकळा मोकळा आपल्याला करायचा आहे। दिवसातून 2 ते 3 वेळेस आपण त्याला कीस हा असा मोकळा मोकळा करायचा आहे, कारण तो एकमेकाला चिपकणार नाही याची काळजी घ्यायची आहे। जवळजवळ 2 ते 3 दिवस वाळत झाल्यानंतर हा कीस तुम्ही बघू शकता किती पूर्ण कोरडा आणि मोकळा झाला आहे तो। आता तुम्ही याला वर्षभर स्टोअर करून पाहिजे त्यावेळेस तुम्ही याला तळून याचा उपवासाचा चिवडा तयार करू शकता। माझ्या चॅनलवर मी चिवड्याची रेसिपी टाकली, ती तुम्ही नक्की बघा। तुम्ही बघू शकता किती चौपट आणि असा मोकळा मोकळा मऊसूत पांढरा शुभ्र कीस तयार झाला आहे तो। अशाच मला खात्री तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। कमेंट नक्की करा, मी तुमच्या कमेंटची वाट बघणार। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।